प्रेमाचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं नाही, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचा नाही, मला तुमच्या प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचं नाही, मला माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातोय ना, त्या राजाचा रायगड मात्र एकदा बघायचंय, त्या राजाचा रायगड मात्र एकदा बघायचंय. अरे ताजमहल जर प्रेमाची निशाणी असेल ना, ताजमहल जर प्रेमाची निशाणी असेल ना, तर रायगड किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. ज्या पुत्राने आपल्या मातेला दिलेल्या शिकवणीची शिजोरी आणि या मातेची उदारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, असे ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या पुत्राने पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे फक्त रक्षणच नाही केलं, तर त्याला 10 पटीने वाढवलं, असे ते छत्रपती संभाजीराजे. या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. सर्वप्रथम या महामानवांना वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. अरे या सह्याद्रीत कोण्या कचेरीचा जन्म कधी झालाच नाही. इथं जन्मले ते शिवराय आणि शंभूराजे. सह्याद्री पेलणं कोणाच्या बापाला जमलं नाही. हे फक्त तिघेच तयार करू शकतात. पहिला वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय कुणाच्या बापालाही जमलं नाही, कुणाच्या बापालाही जमलं नाही. अरे जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे त्याच्या दरबारात एकही नृत्यांगना नाचली नाही, त्याच्या दरबारात एकही नृत्यांगना नाचली नाही. बाहेरील लोक म्हणतात तुमच्या राजाचा एकही महाल नाही, तुमच्या राजाचा एकही महाल नाही. त्यासाठी सांगतो की आमच्या राजाने तुमच्या राजाने महाल बांधली आणि त्या महालात बाया नाचवल्या. आमच्या राजाने 392 गड किल्ले बांधली आणि त्या गड किल्ल्याच्या जोरावरती या स्वराज्यातील बाया वाचवल्या, या स्वराज्यातील बाया वाचवल्या, या स्वराज्यातील बाया वाचवल्या. अरे आजही गुगलवर जाऊन सर्च करा, हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही. एकच उत्तर मिळेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. ही भारताची नौसेना देखील ही भारताची नौसेना देखील माझ्या राजाची देण आहे, माझ्या राजाची देण आहे. महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य नंतर भारतातील दुसरा एकमेव राजा आहे ज्याने स्वतःच पाण्यावर चालणारं आरमार उभा केलं, ज्याने स्वतःच पाण्यावर चालणारं आरमार उभा केलं. अरे आज भारतात 385 आमदारापैकी एकाही आमदाराचं पोरगं मिलिटरीत नाही, एका खासदाराचं पोरगं मिलिटरीत नाही. आज मिलिटरीत पोरगं कोणाचं आहे? आज मिलिटरीत पोरगं ज्याचा आहे, ज्याचा बाप दिवस रात्र शेतात काम करतो आणि त्याची माय रात्रीचं अन्न दिवसा गरम करून खाते, त्याचं पोरगं आज मिलिटरीत आहे, त्याचं पोरगं आज मिलिटरीत आहे. अरे मुलांनो, कधीतरी एखाद्या जवानाला जाऊन विचारा, दादा रे तुझे वडील करतात काय? तो सांगेल माझे वडील शेतकरी आहे. हे इतकं सर्व सांगण्यामागचं कारण इतकं की 350 वर्षापूर्वी स्वराज्य निर्माण करण्याचं कामही शेतकऱ्यांनीच केलंय आणि आजही शेतकऱ्याचाच पोरगा रायफल घेऊन देश सांभाळतोय, रायफल घेऊन देश सांभाळतोय.